सरकार झुरळांना घाबरलंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दोन पायांची झुरळं सरकारला सळो की पळो करून सोडणार असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। तर देशभक्तीच्या हिट समोर झुरळ पार्टी टिकणार नाही। झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। जनता पार्टीला ज्या प्रकारे तरुणांचं समर्थन मिळतंय त्याच्यामुळे सरकार झुरळांना घाबरलं। खरं म्हणजे या देशातल्या झुरळांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे आभार मानायला पाहिजे। झुरळांना प्रतिष्ठा, मान सन्मान, त्यांची लढण्याची जिद्द यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली। त्याच्यामुळे यापुढे आळशी बेरोजगार झुरळांना, दोन पायांच्या झुरळांना या देशामध्ये चांगले दिवस येणार आहेत आणि दोन पायांची झुरळं ही सरकारला सळो की पळो करून सोडणार आहे। तुमच्यासारख्या महाविकास आघाडीच्या गिधाडांना हे सरकार घाबरलं नाही। ज्या गिधाडांनी कोविडच्या काळामध्ये मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, अशा गिधाडांना सरकार घाबरलं नाही, तर या झुरळांना घाबरण्याचं काही कारण नाही। असे कितीही झुरळ वाढले तरी देशभक्तीचं हिट मारल्यानंतर या झुरळांची अवस्था काय होईल हे जनता बघणार आहे। या झुरळांची कशी बंदोबस्त करायचा, या झुरळांची अडचण कशी दूर करायची हे आमच्या घरातल्या प्रत्येक माता भगिनीला माहीत असतं।